तर एक ब्रेकिंग बातमी समोर येते। मंत्रालयामध्ये गुंडांची रील्सबाजी बघायला मिळाली। मंत्रालयात गुंडा आला कसा असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। मंत्रालय गुंडांसाठी खुलं झालंय का असा सवाल देखील उपस्थित केला जातोय। विजय वडेट्टीवारांकडून गुंडाचा रील्स हा ट्विट केला गेलाय। मंत्रालयात गुंडा पुंडांना प्रवेश मिळतो कसा असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। तर गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुलं केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदन अशी खोचक टीका सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। तर मंत्रालयात गुंडाची रील्सबाजी बघायला मिळाली। मंत्रालयात गुंडा आला कसा असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। मंत्रालय गुंडांसाठी खुलं झालंय का असा सुद्धा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। तर विजय वडेट्टीवार यांनी गुंडाचा रील्स हा ट्विट केलाय। दरम्यान मंत्रालयात गुंडा पुंडांना प्रवेश मिळतो कसा असा सवाल देखील विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। तर गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुलं केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत। राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहेत असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा असतो, मात्र गुंडांना सरळ प्रवेश कसा दिला जातो आणि हा रील्स ट्विट करत विजय वडेट्टीवार यांनी अनेक सवाल उपस्थित केलेत। तर मंत्रालयात गुंडा आला कसा असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। गुंडाचा रील्स ट्विट करत त्यांनी हा सवाल उपस्थित केलाय। हे दृश्य आपण पाहतोय मंत्रालय परिसरातील आहेत। या परिसरातील हा रील्स ट्विट करत विजय वडेट्टीवार यांनी सवाल उपस्थित केलाय। विजय वडेट्टीवार यांनी सवाल उपस्थित केलाय। मंत्रालयात गुंडांची रील्सबाजी कशी सुरू आहे, मंत्रालयात गुंडांना प्रवेश कसा मिळतो असे अनेक सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलेत। मंत्रालयात गुंड आला कसा असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाणताई जोडलेल्या आहेत। विद्याताई, विजय वडेट्टीवार यांनी एक ट्विट केलेलं आहे। यामध्ये काही गुंड मंत्रालय परिसरात असल्याचं त्यांनी रील्स ट्विट केलेलं आहे आणि मंत्रालयात गुंड आला कसा असा सवाल उपस्थित केलाय। गेल्या काही दिवसातील घटना घडामोडी बघितल्या तर अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। मंत्रालयामध्ये फक्त गुंडच येतात असं नाही, तर निधी लाटायला ज्यांना माहिती आहे की इथे काहीतरी आलं की आपला फायदा, आर्थिक फायदा होईल असेच लोक येत आहेत। आणि मंत्रालयामध्ये गुंडांना जर संरक्षण मिळत असेल आणि सर्वसामान्य माणूस हा गेटच्या बाहेर पोलीस अडवून ठेवतात, पण असे लोक रुबाबात गाड्या घेऊन आतमध्ये येतात कारण ते मुख्यमंत्र्यांचे जे निकटवर्ती आहेत ते त्यांना घेऊन येतात। कारण हे सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीच झालेत ना। आता एवढं तुम्ही सकाळपासून संजय राऊतजींनी दाखवलं, आता विरोधी पक्षनेते वडेट्टीवारजी बोलतायत, हे सगळं आम्ही बघतो। मी पण मंत्रालयात जाते तेव्हा आत एंट्री कोणाला असते, मोठ्या मोठ्या गाड्यांमधनं हेच लोक येत आहेत। सगळे गुंड प्रवृत्तीचे लोक जमलेले आहेत मंत्रालयामध्ये आणि आम आदमी जो आहे तो बाहेर गेटवर उभा असतो, त्याला पोलीस सोडत नाही। आणि कोणाला निधी पाहिजे, कोणाला काही फेवर पाहिजे, कोणाला काही खुनाचे गुन्हे झाले तर त्या गुन्ह्यातनं सूट पाहिजे, हे असं जे काही चाललंय त्याचा आता आणखीन संतप्त व्हायला झालंय मला की अशा प्रकारे काय अर्थ राहिलाय का या राजकारणाला। हे सगळे खोके सरकार बसल्यापासून राजकारण म्हणजे एक गुंडांचा अड्डा झालेला आहे। त्यामुळे गुंडगिरी आणि निधी लाटणं याच्यासाठीच लोक येत असतात, त्यांची कामं तीच आहेत। आणि मग नंतर निवडणुका जवळ आल्या की जाहिराती दाखवायच्या आणि आम्ही किती छान कामं करतोय, गरिबांना कसं धान्य देतोय। अरे गरिबांची धान्य देऊन तोंड बंद करता तुम्ही आणि अदानी अंबानीला पुरा देश विकून टाकता ना। म्हणजे हे सगळं चाललंय ते अतिशय असह्य झालंय, आता सहन होण्यापलीकडे। धन्यवाद विद्याताई दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेजी सुद्धा जोडलेले आहेत। अतुलजी, गेल्या काही दिवसातील घटना घडामोडी बघितल्या तर अनेक सवाल उपस्थित होत आहेत आणि आता विजय वडेट्टीवार यांनी एक ट्विट केलेलं आहे। त्यामध्ये काही गुंड त्यांनी दाखवलेले आहेत जे मंत्रालयात प्रवेश करतात। गुंडांना मंत्रालयात प्रवेश मिळतो कसा, गृह मंत्रालय काय करताय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय। कदाचित विजय वडेट्टीवारांना हे दाखवायचं असेल की आता मंत्रालय फक्त गुंडांसाठी झालेलं आहे। आपण पाहिलं आहे की आमदारच जर पोलीस स्टेशनमध्ये शिरून गोळीबार करत असेल तर दोन्हीकडनं काही ना काही गुंडगिरी प्रवृत्तीचं झालंच असेल ना, त्याच्याशिवाय तर हे शक्य नाही आहे। आणि दोन्हीही
अतुल लोंढेजी, माफ करा, मी तुम्हाला काही क्षणासाठी थांबवतो. आपल्यासोबत अतुल भातखळकर सुद्धा जोडलेले आहेत. सत्ताधाऱ्यांचं यावर काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊयात. अतुल भातखळकरजी, आपलं स्वागत. विजय वडेट्टीवार यांनी एक ट्विट केलेलं आहे. यामध्ये त्यांनी काही गुंड मंत्रालयामध्ये प्रवेश करतात असा सवाल उपस्थित करत म्हटलेला आहे की मंत्रालयामध्ये गुंडांचा प्रवेश कसा होऊ शकतो, पोलीस प्रशासन काय करते, आपण काय उत्तर द्याल सत्ताधारी पक्षाकडून आणि सरकारकडून? मुळामध्ये तो व्हिडिओ खरा असेल तर त्या गुंडावर 100% कारवाई होईल याची खात्री बाळगावी. फक्त काँग्रेसवाले याच्यावरनं बोंबाबोंब करतायत हे पाहून मला मजा वाटतेय की ज्यांच्या 2.5 वर्षाच्या विश्वासघाताने मिळवलेल्या सरकारमध्ये जितेंद्र आव्हाड नामक मंत्री मारहाण करत होते, किडनॅपिंग करत होते आणि त्याच्या विरोधामध्ये कारवाई केली जात नव्हती. आम्हाला हायकोर्टात जाऊन कारवाई करावी लागली. हेच वडेट्टीवार मंत्री असताना मोर्चे काढत होते ओबीसी आरक्षणाकरता. सरकार त्यांचंच. नवाब मलिक हा त्यांच्या मंत्रिमंडळातला मंत्री, त्याला दाऊदशी संबंध म्हणून अटक केली तरी त्यांनी अभिमानाने सांगितलं आम्ही राजीनामा घेणार नाही. त्या लोकांनी एखाद्या गुंडाविषयी बोलावं म्हणजे महागुंडाने गुंडाविषयी बोलण्यासारखं आहे. त्यामुळे वडेट्टीवारांना म्हणावं, तुम्ही राज्य सरकारमध्ये असताना गुंड पुंड यांचं राज्य होतं, इथे गुंडांच्या विरोधामध्ये कारवाई होते. भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या आमदाराने काही चुकीचं कृत्य केलं असेल तर त्याच्यावर तात्काळ कारवाई केली गेली, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे जनतेला लक्षात आलेलं आहे. यांच्या मंत्र्यांनी मारहाणी केल्या, शिवागिरी केल्या, त्याच्या विरोधात कारवाई करण्याकरता आम्हाला उच्च न्यायालयात जावं लागलं, जनतेला उच्च न्यायालयात जावं लागलं. त्यामुळे यांचं सरकार गुंडांचं होतं हे यांनी लक्षात ठेवावं. जी, मात्र भातखळकरजी, गेल्या काही दिवसातील आपण जर घटना घडामोडी बघितल्या, भातखळकर यांनी फोन कट केलेला आहे. पुढच्या प्रश्नाला उत्तर देण्या अगोदरच त्यांनी फोन कट केलाय. अतुल लोंढेंकडे जाऊया. अतुल लोंढेजी, भातखळकर यांनी काही आरोप काँग्रेसवर सुद्धा केलेत. आता त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते कोर्टामध्ये काय झालं सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण एक गोष्ट आहे की ते सांगताना हे करत होते की आम्ही जे करतो ते योग्य आहे, त्यामुळे आम्ही गुंडांना सपोर्ट करू, गुंडांच्या पाठीशी उभं राहू, आमच्या मंत्र्यांनी आमदारांनी बलात्कार केले तरी चालेल, आम्ही तिथले निधी कसे घेतो इथपर्यंत आलेला आहे. जिथे कॉन्ट्रॅक्टर पत्र लिहून सांगतात आहे की आम्हाला गुंडांचा त्रास होतो, राजकीय विरोधक आम्हाला त्रास देतात आहे, आमच्याकडनं पैसे उकळले जातात, आम्हाला काम करू दिलं जात नाहीये, असं महाराष्ट्रात कधी झालं होतं? 2.5 वर्षाच्या कालावधीला बदनाम करण्याचा हे प्रयत्न करतात. सगळ्यात जास्त प्रगती झाली होती. कोणता गुंडा कोणाच्या घरी गेला होता? इथे नेता पुत्र नेते लोक गुंडांच्या घरी जातात कर्टसी व्हिजिट द्यायला, जिव्हाळ्याची भेट द्यायला. हे कधी झालं होतं का? हे कधी टॉलरेट केलं होतं का? त्यांनी गोळ्या चालवल्या, त्यांना पोलिसांनी पकडलंच, पण भाजपनी पक्ष म्हणून त्यांच्यावर कारवाई केली का? एकनाथ शिंदेनी त्यांच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई केली का? नाही केली दोघांनी. हे गुंडांचं प्रमाण जे आहे ते स्पष्टपणे वाढत आहे, दिसत आहे. हे काहीतरी डिफेंड करायचं म्हणून काँग्रेसला शिवाय द्यायचं. मग कशाला तुम्ही सरकारमध्ये आहात, कशाला तुम्ही सत्तेमध्ये आहात? सोडून द्या ना सत्ता. सत्ता सोडून द्यायची. यांचा जेवढ्या हे इन्कम टॅक्सच्या ईडीच्या रेड करतात, गुंडांसारखंच वागणं आहे ना हे, दुसरं काय आहे? अतुल लोंढेजी, धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. तर मंत्रालयात गुंडाची रील्सबाजी कसा असा सवाल उपस्थित केलाय. मंत्रालयात गुंडाची रील्सबाजी सुरू आहे असं ट्विट विजय वडेट्टीवार यांनी केलंय. मंत्रालयात गुंडा आला कसा असा सवाल देखील विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय. मंत्रालय गुंडांसाठी खुलं झालंय का असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. विजय वडेट्टीवारांकडून गुंड निलेश घायवळचा रील ट्विट केला गेलाय. मंत्रालयात गुंडा पुंडांना प्रवेश मिळतो कसा असा सवाल देखील विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय. तर विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत हा उपस्थित सवाल केलेला आहे. त्यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे पाहूयात. गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुलं केल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अभिनंदनास पात्र आहेत असं विजय वडेट्टीवार यांनी ट्विट केलेलं आहे. राज्यातील गुंडांचे इतके अच्छे दिन आलेत की महायुती सरकारच्या काळात ते मंत्रालयात एसीची हवा घेत आहेत असं सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून येणारा सामान्य माणूस हा मंत्रालयाबाहेर दिवसभर रांगेत उभा आहे. पेपरफुटी विरोधात तरुण तरुणी रस्त्यावर आंदोलन उपोषणात आपले आयुष्यातील महत्त्वाचे दिवस घालवत आहेत असं सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
राज्य सरकारला त्यांनी अनेक सवाल उपस्थित केलेत। नागपुरात आदिवासी बांधव आपल्या मागण्यांसाठी अनेक दिवसांपासून आंदोलन करतायत। आणि इकडे सरकार गुंडांना रील्स बनवण्यासाठी मंत्रालय खुलं करून देत आहेत असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकार समोर अनेक सवाल उपस्थित केलेत। पक्ष फोडाफोडी केल्यानंतर त्यांना एवढं पाशवी त्यांच्या मागे संख्याबळ असताना त्यांना गुंडांची साथ का घ्यावी लागत आहे? गुंडांना सोबत घेऊन किंवा त्यांना भेटण्याची का गरज पडत आहे याचा खुलासाही महाराष्ट्राच्या जनतेपुढे करावा अशी आमची मागणी आहे। कारण होती नव्हती पक्षफोडीनंतर महाराष्ट्राची इज्जत चव्हाट्यावरच आणली, इज्जत घालवली आणि आता उरली सुरली जे काही आहे ती आता गुंडांना प्रवेश देऊन घालवली जात आहे। तर यावर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी लोकशाही मराठी सोबत दूरध्वनीवरून काय उत्तर दिलेलं आहे ऐकूया। मुळामध्ये तो व्हिडिओ खरा असेल तर त्या गुंडावर 100% कारवाई होईल याची खात्री बाळगावी। फक्त काँग्रेसवाले याच्यावरनं बोंबाबोंब करतायत हे पाहून मला मजा वाटते की ज्यांच्या 2.5 वर्षाच्या विश्वासघाताने मिळवलेल्या सरकारमध्ये जितेंद्र आव्हाड नामक मंत्री मारहाण करत होते, किडनॅपिंग करत होते आणि त्याच्या विरोधामध्ये कारवाई केली जात नव्हती। आम्हाला हायकोर्टात जाऊन कारवाई करावी लागली। हेच वडेट्टीवार मंत्री असताना मोर्चे काढत होते ओबीसी आरक्षणाकरता, सरकार त्यांचंच। नवाब मलिक हा त्यांच्या मंत्रिमंडळातला मंत्री, त्याला दाऊदशी संबंध म्हणून अटक केली तरी त्यांनी अभिमानाने सांगितलं आम्ही राजीनामा घेणार नाही। त्या लोकांनी एखाद्या गुंडाविषयी बोलावं म्हणजे महागुंडाने गुंडाविषयी बोलण्यासारखं आहे। त्यामुळे वडेट्टीवारांना म्हणावं तुम्ही राज्य सरकारमध्ये असताना गुंड पुंड यांचं राज्य होतं, इथे गुंडांच्या विरोधामध्ये कारवाई होते। भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या आमदाराने काही चुकीचं कृत्य केलं असेल तर त्याच्यावर तात्काळ कारवाई केली गेली, हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे जनतेला लक्षात आलेलं आहे। यांच्या मंत्र्यांनी मारहाणी केल्या, शिवागिरी केल्या, त्याच्या विरोधात कारवाई करण्याकरता आम्हाला उच्च न्यायालयात जावं लागलं, जनतेला उच्च न्यायालयात जावं लागलं। त्यामुळे यांचं सरकार गुंडांचं होतं हे यांनी लक्षात ठेवलं। तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत राज्य सरकारला काही सवाल उपस्थित केलेत। मंत्रालयात काही व्यक्ती या जात असतानाचं ट्विट त्यांनी केलं आणि यामध्ये गुंडांना मंत्रालय परिसरात प्रवेश कसा, त्यांना रील्स बनवायला कसा दिला जातो असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय। मंत्रालयामध्ये गुंडा पुंडांना प्रवेश मिळतो कसा असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान हे ट्विट केल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली होती पुन्हा एकदा ऐकूया। पक्ष फोडाफोडी केल्यानंतर त्यांना एवढं पाशवी त्यांच्या मागे संख्याबळ असताना त्यांना गुंडांची साथ का घ्यावी लागत आहे? गुंडांना सोबत घेऊन किंवा त्यांना भेटण्याची का गरज पडत आहे याचा खुलासाही महाराष्ट्राच्या जनतेपुढे करावा अशी आमची मागणी आहे। कारण होती नव्हती पक्षफोडीनंतर महाराष्ट्राची इज्जत चव्हाट्यावरच आणली, इज्जत घालवली आणि आता उरली सुरली जे काही आहे ती आता गुंडांना प्रवेश देऊन घालवली जात आहे। आपल्यासोबत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्यायजी जोडलेले आहेत। केशव उपाध्यायजी, तुम्ही एक अभ्यासू प्रवक्ते आहात, तुमच्याकडून एक अभ्यासू उत्तराची अपेक्षा आहे। कारण काही वेळापूर्वी आम्ही अतुल भातखळकर यांना प्रश्न विचारला तर त्यांनी काँग्रेसवर आरोप करायला सुरुवात केली। तुम्हाला प्रश्न आहे की गेल्या काही दिवसात ज्या घटना घडामोडी घडतायत, आता विजय वडेट्टीवार यांनी एक ट्विट केलेलं आहे, त्यामध्ये निलेश घायवळ हा एक गुंडा आहे आणि तो मंत्रालय परिसरात दिसतोय, हा एक प्रश्न। आणि दुसरं गणपत गायकवाड यांचा अजून राजीनामा सुद्धा भाजपानं घेतलेला नाहीये। तर या सर्व प्रश्नांना तुम्ही कसं आता उत्तर द्याल? गृह मंत्रालयावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय। अभ्यासूपणाने तुम्ही मला अभ्यासूपणाचं उत्तर देतो जी। 2.5 वर्ष 1.5 वर्षापूर्वी या महाराष्ट्र 2.5 वर्षाचं महाविकास आघाडी सरकार होतं
आणि दिवसा ढवळ्या खंडण्या उद्योगपतींनी मागितल्या जात होतं, त्या कशा पद्धतीने उद्योगपतींनी धमकावलं जात होतं, हे सगळं आपण चित्र बघितलंय. त्याचा विसर आपल्या सगळ्यांना पडता कामा नये. त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टींची आठवण विजय वडेट्टीवार त्या सरकारचा भाग होते, काँग्रेस त्या सरकारचा भाग होता. त्यामुळे काय चित्र या ठिकाणी रंगाना सुरू होते आपण पाहिलं. हा पहिला मुद्दा. साताऱ्याला गणपत गायकवाडाचा प्रश्न, गणपत गायकवाडावरती पोलीस कारवाई झाली, तिथे आम्ही लपाछपी नाही केली. पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई होती, ती कारवाई पोलीस करतायत. त्यामुळे पोलीस कारवाई यामध्ये जे समोर येईल ते समोर येईल. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, कोण आता घायवर मी काही बघितला नाही, तुम्ही काय कुठलंही करतात, आता ट्विट केला असेल तर माझ्या पाण्यात अजून तर काही आलं नाही. पण त्याबद्दलही जर पोलीस त्याबद्दल कारवाई करतील, हे राज्य कायद्याचं आहे, या राज्यात कायद्यानुसार कारवाई करतील. आणि माननीय देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत ते कायद्यासमोर सगळे समान आहेत. त्यामुळे जे काही कायद्यासमोर असेल ते कायद्याप्रमाणे कारवाई होईल. जी उपाध्याय, तुम्हाला एक विनंती आहे, थोडे आमच्यासोबत जोडलेले राहा. सचिन सावंत सुद्धा आपल्यासोबत जोडलेले आहेत. सचिन सावंतजी, आता एक ट्विट केलेलं आहे विजय वडेट्टीवार यांनी की गुंडांचा एक रील्स त्यांनी ट्विट केलेला आहे. सोबतच काही वेळापूर्वी सकाळी संजय राऊत यांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत एका गुंडाचा फोटो दिसतोय. श्रीकांत शिंदे यांचा सत्कार करताना काही गुंड दिसले. गेल्या काही दिवसात हे काय सुरू आहे राज्यात? म्हणजे महाराष्ट्राचं अतिशय विदारक चित्र आहे आणि कायदा सुव्यवस्थेची एकंदर परिस्थिती किती ढासळलेली आहे. गुंडांचा राजकीय उपयोग किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे. महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण गुन्हेगारीने किती व्याप्त केलेलं आहे या सरकारनं आणि गुंडांना कसा राजाश्रय मिळतोय हे यातनं दिसतंय. आता मी उपाध्यायांचं बोलणं ऐकलं की हे मी त्यांनी पाहिलेलं नाहीये जे निलेश गायकवाड बद्दलचं त्या ठिकाणी, आणि जरी असेल तर ते पोलीस कारवाई करतील. आता जर मुख्यमंत्र्यांना भेटल्याच्या संदर्भामध्ये ते म्हणतात की पोलीस कारवाई करतील, तर कोणावर करणार? मुख्यमंत्र्यांवर करणार का? मग त्याच्यातरी मागणी त्यांनी केली आहे का ते सांगावं तसं. म्हणजे आज जर मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र असतील, मुख्यमंत्र्यांचे पुत्र असतील, हे गुंडांना भेटतात, त्याच्या मागचा उद्देश काय त्याचं कारण आहे? यांची गरज का लागते त्यांना? त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये त्यांना राजाश्रय दिला जातोय, पाठबळ दिलं जातंय आणि त्याचा उपयोग सत्ता आपली कायमस्वरूपी ठेवण्याकरता केला जातोय. हे अत्यंत दुर्दैवच आहे. महाराष्ट्राचं वाढतं गुन्हेगारीकरण ह्याचं सगळं पाप हे या सरकारचं आहे आणि यांच्यावरती जेव्हा कोणत्याही गोष्टी समोर येतात त्यावेळेला मागे बोटं दाखवत बसण्याचं काम आता भारतीय जनता पक्षाने बंद करावं. इतके वर्ष आता यांची सत्ता आहे देशामध्ये आणि राज्यात, तर तुम्ही काय करता हा प्रश्न महत्वाचा आहे. हो, मात्र सावंतजी, आता काँग्रेस म्हणून किंवा महाआघाडी म्हणून काय भूमिका असणार या सर्व प्रकारानंतर? या संदर्भामध्ये निश्चितपणे आम्ही त्याच्या विरोधात आवाज उचलतच आहोत. आज वडेट्टीवारजींनी जो काही व्हिडिओ ट्विट केलेला आहे त्याचं कारणच ते आहे की महाराष्ट्राचं लक्ष या गोष्टीकडे वळलं पाहिजे, कारण त्याच्यामध्ये कारवाई केली जाणार नाही. कारण यांचं सरकारचंच राजाश्रय असेल तर कारवाई कोण करणार? परंतु जनता मात्र निश्चितपणे त्यांनी डोळे उघडून हे पाहावे की कुठल्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्र आणलंय, हे एवढं निश्चित आहे. आम्ही आवाज उचलत राहू. जी, धन्यवाद सचिन सावंतजी दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.